नमस्कार. आपण ज्या ठिकाणी आता आहोत ते ठिकाण पूर्ण जंगलामध्ये आहे आणि या जंगलामध्ये आपण पूर्ण एक स्टे केलेला आहे. तो स्टे नेमका कसा झालेला आहे, काय आम्ही मजा केली, कसं हे वातावरण होतं, या सर्वांची माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी देणार आहे. त्यानंतर खूप इथे नेमकं कसं यायचं, तुम्ही कुठल्या पद्धतीने येऊ शकता आणि नेमकी प्रोसेस काय आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहे. तुम्हाला एकदा मी पूर्ण हा व्ह्यू दाखवतो. तर अशा प्रकारे हे ठिकाण आहे, खूप छान आणि निसर्गाच्या सानिध्यात असं वसलेलं हे ठिकाण. तुम्हाला नक्की आवडेल आपला व्हिडिओ. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आपण आता निघालेलो आहोत थोडंसं फिरायला. बघूया काय काय पॉईंट आहेत इथे जवळपास. पाहू शकता गाडी घेऊन पडलेले आहेत. हे खूप खतऱ्याचं गोष्ट आहे, त्यामुळे आपण आता गाडी इथेच लावून ठेवणार आहोत. पूर्ण रफ रोड आहे आणि आपण या जंगलातून गाडी घेऊन जात आहोत. ॲक्च्युली जिथे वाट दिसेल तिथे आता जाणारा एक स्पॉट आहे, तुम्हाला दाखवतो मी. त्या स्पॉटवर जायचं आहे. इकडे जे लोकल आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बाईक सुद्धा जाते, पण आमची एक बाईक ऑलरेडी पडली. फक्त तुमच्यासाठी रिस्क घेऊन निघालो आणि फक्त तुम्हाला तो स्पॉट दाखवण्यासाठी आम्ही जात आहे. बघू आता तो स्पॉट नेमका काय आहे. खूप छान आहे असं इकडचे जे आहेत ग्रामस्थ त्यांनी सांगितलंय. आता बघूया नेमका तो स्पॉट काय आहे. शेवटपर्यंत बघा, खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि एवढी आम्ही जी मेहनत घेतोय ती कुठल्या स्पॉटसाठी घेतोय ते तुम्हाला कळेल. पूर्ण जंगलातून आपण ही पायवाटे मार्गे गाडी चालवत जात आहोत. रिस्क आहे, वन्यजीव प्राणी सुद्धा असू शकतात, पण ठीक आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं नसतील, पण ते आपल्याला विचारून थोडे येणार आहेत. सो ज्या स्पॉटवर आपण जाणार आहोत तो स्पॉट जवळ आलेला आहे आणि तुम्हाला पाणी असं दिसेल. वाव, एवढी मेहनत घेऊन आम्ही जे आलोय त्याचं फळ झालंय असं वाटतंय. तुम्ही पाहू शकता फायनली आपण आपल्या स्पॉटवर आलेलो आहोत आणि तुम्ही हे पाणी पाहू शकता. जन्नत. तर फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत या स्पॉटवर. ज्या स्पॉटवर येण्यासाठी आपण पूर्ण जंगलातून गाडी पूर्ण चालवत आलोय. सूर्य आणि हा निसर्ग, हे पूर्ण जंगल. वाव, पाहू शकता हे वातावरण. सूर्य मावळत चाललेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे अथंग असं पाणी आणि ही शांतता. फक्त तुम्हाला पाण्याचा आवाज येईल. आम्हाला येता येता अंधार झाला आहे आणि पाहू शकता अंधारातून पूर्ण दगडी आहेत आणि फायनली आपण आता पोहोचत आहोत आपल्या ठिकाणी.
तर पाहू शकता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि पूर्ण जंगल आहे आपल्या आजूबाजूला. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. हा गेट आहे. हे पूर्ण जंगल साईडने हे बघा, हे पूर्ण जंगल आहे आणि हे आपलं निवासस्थान. रात्रीचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, आणि हे सर्व वुडनमध्ये बनवलेलं आहे, म्हणजे सागवानाच्या लाकडापासून हे सर्व बनवलेलं आहे आणि खूप छान आहे. रात्रीचा व्ह्यू वेगळा आहे, रात्रीचा आणि सकाळचा दिवसाचा व्ह्यू वेगळा आहे. बघा समोर हे असं गार्डन आहे छोटंसं आणि हे हा पूर्ण रात्रीचा व्ह्यू आहे. इथे जेवायला बसलेत. खूप छान आहे आणि पूर्ण असं किर्र आवाज तुम्हाला येत असेल. आणि हे बघा पूर्ण झाडी आहे साईडने, पूर्ण अंधार आहे, पूर्ण झाडं. हा खूप वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी तरी. मी फर्स्ट टाइम असं जंगलाच्या मधोमध असं राहण्याचा अनुभव घेतोय. खूप छान अनुभव आहे हा. थंडी पण खूप छान आहे. ग्रेट एक्सपिरियन्स, खूप छान एक्सपिरियन्स. तुम्हाला जर कधीही अनुभवायला मिळालं तर नक्की अनुभवा. आपण कुठे आलेलो आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्यामध्ये सांगणार आहे की आपण आता कुठे आहोत. हे असं वरती खूप छान असं ही अरेंजमेंट. लक्षात राहील नेहमी असं हे आपला स्टे, नाईट स्टे खूप छान आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 7. तर जसं उजडलं तसं मी बाहेर आलोय. तुम्ही फक्त आता पक्ष्यांचे आवाज ऐका. हे पूर्ण असं पूर्ण जंगल आहे आणि मध्येच हे पहा असं या ठिकाणी आम्ही रात्री राहिलेलो आहे. तर मित्रांनो, हे जे ठिकाण आहे हे शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यात तानसा धरण जे आहे तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि हे तानसा अभयारण्यामधलं हे फॉरेस्ट गेस्ट हाऊस आहे जिथे आम्ही थांबलेलो आहोत. खूप छान अशी सोय होती राहण्याची. तर चला आता आपण नाश्त्याचं काय होतंय पाहूया. हे मी कॉफी बनवलेली आहे आणि ऑमलेटची तयारी चालू आहे. ऑमलेटची तयारी. घरी जर बायकोने हा व्हिडिओ पाहिला तर ड्युटी लागू शकते एक्स्ट्रा. काल आपण ज्या रोडने बाईकने गेलो होतो त्या रोडने आज आपण चालत जाणार आहे. पूर्ण जंगल तुम्हाला दाखवणार आहे. आपण जंगलातून प्रवास करत त्या ठिकाणी जाणार आहे आणि ते खूप स्पेशल ठिकाण आहे. व्हिडिओमध्ये नक्की बघा पुढे. धन्यवाद. पाहू शकता पूर्ण फॉरेस्ट एरिया आणि या जंगलामधून आपण जात आहोत. हे आपले सर्व मेंबर. एक पुढे आहे आणि आमच्या सोबत हा आहे मोती. जसं की हा आमचा गाईडच समजा.
ही झाडं तुम्ही ओळखू शकता. कोण सांगेल हे कुठलं झाड आहे? कमेंट करून सांगा मला. वाटते का ड्रोन चालवतो? हे आपलं आहे ड्रोन शूट. खाली घ्यायचा. तर आता आपण जात आहोत या जंगलातून. खूप असा छान असा प्रवास करत आहोत. अद्भुत असं हे क्षण जे की आपल्या मुंबईला धकाधकीच्या जीवनात अनुभवायला मिळत नाही असे हे क्षण आहेत. अमेझिंग एक्सपिरियन्स, खूप छान. तर आपण आपल्या सभोवताली जे झाडं पाहत आहात हे अतिशय दुर्मिळ झाडं आहेत. सागवान, शिसव या प्रकारची झाडं आहेत. निलगिरी सुद्धा आहेत. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण आपल्या साईडला जंगल आहे आणि या जंगलाच्या मधून आपण पायवाट आहे छोटी, या पायवाटेने जात आहोत. सगळीकडे पालापाचोळा पसरलेला आहे कारण पावसात इथे खूप रमणीय असं वातावरण असतं. पण आपण आता जवळपास जानेवारी महिन्यात आलेलो आहोत त्यामुळे थोडी पानगळती झालेली आहे. आणि तुम्ही झाडाकडे बघा, पानं हिरवीगार नाही आहेत जास्त. खूप छान वातावरण. असा जंगलातला एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाईम घेतो आहे आणि तो लाईफ टाईम लक्षात राहील आणि मी नेहमी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेन. खूप छान असं ठिकाण आहे आणि आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण स्वर्गच आहे आणि ते स्पेशल गोष्ट आहे मुंबईकरांसाठी. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा. तुम्ही नेहमी जेव्हा अशा या जंगलातून जात असाल तर शू नेहमी वापरा कारण जे सरपटणारे प्राणी आहेत, साप, विंचू यासारखे, त्यापासून तुमचं संरक्षण होतं. हे पाहू शकता. असं तुम्ही शू नक्की घाला. तर मित्रांनो, हे आहे तानसा धरण. तानसा धरण हे शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यात आहे आणि इथूनच आपल्या मुंबईला पाणी पुरवठा होतो. याचा नेमका इतिहास काय आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अशी आज झाली आमची ही पिकनिक. कशी वाटलं व्हिडिओद्वारे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.